दोन करोनी भोजनासी वाह! जावे स्वराज्यासी अक्षय सुखासी पाविजे. कारण ज्यावेळेस राजाने विनंती केली द्या आज्ञा, जाऊ द्या दिनाला. कारण जाऊ द्या दिनाला, मी दीन आहे, मी रंग आहे, मी अज्ञानी आहे, मी मतिमंद आहे. कसं आहे मी मोठ्या समोर एवढं बारीक होते बरं का. आणि अशी आज्ञा द्या. राम म्हणले का आपण म्हणलं असतो पाहुणे आज्ञा द्या जाण बघ तुला कोण लोक म्हणलंय. राम म्हणले कसं जाऊ नका, काय करा जीवन जाण्याचं काम करा. जीवन जाण्याचं ही प्रथा रामायणापासून आहे बरं का. आता रामायण केव्हा होतं, कोणत्या युगात होतं रामायण? कलियुगात नाही दादा, रामायण कलियुगात नाही. मग त्रेतायुगात नाहीये, पण सत्ययुगात होतो. रामायण केव्हा होतं? सत्ययुगात. कारण 3 युग उलटून गेले, कलियुग चालू आहे तरी रामायण जिवंत आहे. काय कारण आहे याचं? याचं कारण आहे कारण जी संस्कृती आहे ती संस्कृती पाण्यात घातली नाही, आपण घातली. आपण पाण्यात घातली म्हणून दुःख भोगायला लागलो बरं. संस्कृती पाण्यात घातली. रामानं सांगितलं आलेला पाहुणा अतिथी असतोय. अतिथी देव भव, मातृदेव भव बरं का, पितृदेव भव. तुमच्या घरी आलेले ज्याने संसारात अडकले त्यांच्या बरं का, संन्यासाच्या घरी नाही, हा त्यांचं वेगळं आहे. हा तुमच्या घरी आलेले कारण देव आहे असं समजून रामाने सांगितलंय तुम्ही जेवण करा आणि जेवण करून सत्कार घेऊन जाणं म्हणले तसं कसं चालला. चला आज्ञा वंदनी माता मध्याहीन सारणी तत्वता बिभीषण सुग्रीवा वाळी सुता पंक्ती तत्वता वैसविले. कारण आज्ञा प्रमाण मानली. मध्यान्ह सूर्यालय कारण मध्यानाला सूर्य आलाय आणि मध्यानाला सूर्य आल्यानंतर कारण विभीषण अंगद नळ नीळ जामवंत ऋषभ वर्षभ फणस, आता यांचे नाव लय लय मोठे बरं का. आणि सगळी मंडळी होती मोठमोठी समोर आले आणि पंक्ती बसविल्या जेवण्यासाठी. वानर आता वानर जेवत आहेत का? बोला ना आता रामायणाचा बटला कसा बघा कळतं गोळे वानर जेवण का पण बसविले जेवायला, पंक्ती बसविल्या आणि काय करू लागले. वसिष्ठाती ऋषी गण आपण बंधुस प्रधान तिघी माता गुण संपूर्ण समीपालून वैसविल्या. कारण रामानं सगळ्या वानराच्या पंक्ती बसल्या. वसिष्ठाधिक ऋषी कारण जाभाली होते बरं का, मार्कंडे होते, सप्त ऋषी आहे. कोण आहे ते? हे सप्त ऋषी आहे. आणि हे सप्त ऋषी कारण संगतीने घेतले, तिन्ही माता संगतीने घेतल्या. आणि कशासाठी? वानराचं आतिथ्य करायचे, वानराला जेवायला वाढायचे, वानराला जेवायला वाढून तृप्त करायचे. वानर कशानंच तृप्त होत नाही माणूस झाला बरं का. किती पैसे दिल्यावर समाधान वाटत? पैसे राज्यवैभव पदावर गेल्यावर किती समाधान वाटत. आमदार झाला तर खासदार हो वाटतंय, खासदार झाला तर पुन्हा कारण मंत्री हो वाटतंय, मंत्री झाल्यावर कॅबिनेट मंत्री वाटते. असंच आहे ना, अशीच अवस्था आहे. कारण हे पूर्ण होत नाहीये, पूर्ण करणारा फक्त अन्नदान आहे. म्हणून कारण अन्नदान आणि ज्ञानदान सगळे श्रेष्ठ आहे. दानाचे प्रकार अनेक आहे पण त्या दानाला पूर्णता नाहीये. तुम्ही जेवलात की तुमचा आत्मा आशीर्वाद देतो, तुम्ही नाही द्या. तुम्हाला जरी आम्ही वाईट दिसलो असं